नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ आणि सकाळचे 11 वाजलेले आहेत. तर आज मी तुम्हाला उंच आणि अडचणीतील झाडे कशी तोडतात, ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर तुम्ही यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर चला तुम्ही पाहू शकता, हे आमच्या घराशेजारील हुंबराचे झाड आहे आणि हे उंच आणि मोठे आहे. तर तुम्ही पाहू शकता, आम्ही झाड तोडण्यासाठी 2 माणसे सांगितले आहेत आणि ती आपले साहित्य घेऊन, म्हणजे झाड तोडण्यासाठी जे साहित्य लागणार, दोरी, कोयता आणि कटर मशीन, ते घेऊन आलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की पहिल्यांदा साईडला जे काय आहे ते पाहून घ्यायचे आहे, म्हणजे घर किंवा एखादे खोपट असलेले पाहून घेऊन तोडायला सुरुवात करायची. तर तुम्ही पाहू शकता की पहिल्यांदा झाडाच्या फांद्या म्हणजे ढाक्या मारून घेत आहेत. तुम्ही पाहू शकता आणि त्याला दोरी बांधून ते ओढून घेत आहे, जेणेकरून ते आपल्या खोपीवर किंवा घरावर पडू नये आणि ते पडल्यावर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेत आहेत, म्हणजे तोडून घेत आहेत. कारण खाली दुसरा ढाका तोडता येईल जागा होण्यासाठी किंवा जागा तयार करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता सर्व ढाक्या तोडून घेतलेल्या आहेत आणि आता मधला जो बुंदा आहे तो तोडायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहू शकता की त्याला दोरी बांधून कटर मशीननं तोडत आहेत आणि खाली त्याला ओढणी देऊन 5-6 माणसांनी ते ओढायचे आहे. ते एका बाजून कटर मशीनने त्याचे भेग पाडून त्याला ओढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता झाडाच्या वरच्या साईडला म्हणजे शेंड्याला दोरी बांधलेली आहे आणि ते कटर मशीनने कट करत आहेत. अशा पद्धतीने कट करून पाडतात. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जो मधला बुंदा आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे, जेणेकरून खाली आपल्याला जागा होईल. त्यानंतर जो मधला भाग आहे म्हणजे शेवटचा, तो कशा रीतीने पाडतात ते तुम्ही पाहू शकता. त्याच्या शेंडक्याला ओढणीसाठी दोरी बांधलेली आहे, तुम्ही पाहू शकता, आणि ते कटर मशीनने बुडक्यातून कापत आहेत. तुम्ही पाहू शकता. हे झाड उंबराचे असून ते अडचणीच्या ठिकाणी होतं, म्हणजे मागच्या साईडला खोपट आणि या साईडला घर होतं, त्यामुळं आणि खाली रस्ता होता आणि लाईटीची तार. तर अशा पद्धतीने झाडे पडतात. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्या बुंद्याचे कटिंग करून घेतात. हे थोडं झाड रिस्की होतं, त्यामुळे आम्ही ते पाडून घेतलं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.